तिघांचा पण घ्या जवळून लांब घेऊ नका. महिलांना सुविधा कोणत्या पाहिजेत? महिलांना सुविधा सगळ्याच आहेत, पण कसं आहे कोणी म्हणजे मान्य करून घ्यायला तयार नाही. आता जो तो आमचं कसं धंदा याच्यावर आहे, रस्त्यावर आहे, बरोबर. तुम्हाला त्याच्यासाठी जागा मिळते का? नाही मिळत. पण कसं आहे हां तर त्याच्यासाठी या ताईचा बंद तिकडे होता, तिला हलवून इकडे लावायला लागला. नाही तिकडेच होतं, पण आम्हाला उठवतात सारखं सारखं होतं का होतं असं काही ना काही असलं, कोण येणार असलं हां नेता येतात चालूच तर होतं. मग दुकान बंद ठेवायचं. हां तुला आता काय कंटिन्यू अडचण चालूच आहे का? करायला? एवढं असेल उठायचं आणि पुन्हा ते बंद ठेवायचं असेल काहीतरी एकाच दिवस तर ठीक आहे. आता उद्घाटन सांगितलं तरी पण आम्हाला उठायला सांगितलं होतं. उपोषण असलं तुला असं की वाटत नाही का की उठवा. आपल्याला सुद्धा एखादा गाळा मिळायला हां पाहिजे, गाळा स्वतःच्या पायावर मिळायला उभं पाहिजे. राहायला हां, पाहिजे. तेच. तुला रत्नागिरीतले शिक्षण, आरोग्य, तुझं गाव कोणतं? पावसाळ्यात नाव काय तुझं? सानिका सानिका, तुला शिक्षण तुझं कुठं झालं? मी कोळसोबास्तीला केलं, त्याच्यानंतर ITIला होते औद्योगिक प्रशिक्षण. तर तुला काय वाटतं शिक्षणमध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे? काय बदल व्हायला पाहिजे? तुला शिक्षण व्यवस्थित मिळालं का? ITIला काय बदल व्हायला पाहिजे का? तर मी जरी घेतलं तर माझं कोळसोबास्तीला खर्च वगैरे परवडतो का सगळं? हां एवढं नव्हतं, कारण ITIला OBC-मधून हेच असतं सगळ्यांना. आणि बेरोजगारीबद्दल काय म्हणतात? सगळ्यांना रोजगार मिळाला पाहिजे. म्हणजे रस्ते, पाणी, आरोग्य, हॉस्पिटलचा रस्ते खर्च पहिले परवडतो. रस्ते म्हणजे सिव्हिलला तर लक्ष जास्त देतच नाही गेल्या. प्रायव्हेटला गेल्या तर खर्च खूपच सिव्हिलला सुविधा चांगल्या मिळतात का? नाही एवढं असं नाही. त्यामुळे मी तर अजूनपर्यंत कधी सिव्हिलला गेलेच नाही. पण तिथे गेल्यास फारसं असं लक्ष कोण देत नाही. तुम्ही कधी गेलात ते? पण तिथे असं लक्ष जास्त देत नाही, त्यामुळे नाही जात आपल्या सिव्हिलला. मग हे सगळ्या सुविधा आपल्यासाठी आहेत आणि आपण आपल्याकडे जर कामगार वेळ दुकानात ठेवला तर काम कसं करून घेतो? बरोबर आहे ना? मग आपण आपण ही जनता आहे ना सर्वसामान्य, मी या मॅडम हे आपण सगळे मालक आहोत आणि आपण हे आमदार, खासदार, कलेक्टर हे आपल्यासाठी कामाला ठेवतो. पोलीस हे सगळे आपले सेवक आहेत, बरोबर आहे ना? तर सेवकांनी आपल्याशी चांगलंच बोललं पाहिजे. तू जे म्हणालीस की दमदाटी करतात, हे चुकीचं आहे की आपण त्याच्यानं काम करून घेतलं पाहिजे. लक्षात आलं? आपण मालक आहोत, मालकाने मालकासारखं राहिलं पाहिजे, बरोबर आहे? तर याच्यापुढे लक्षात ठेवा, सगळ्यांना सांगा आणि तुझ्यासारख्या मुलींनी राजकारणातून उतरलं पाहिजे. कारण तुम्ही जर याल राजकारणात तर चांगल्या मुलींना न्याय मिळेल, बरोबर आहे? राहायचं का तुझ्या गावात वगैरे? काय करणार? तुझ्या गावात इलेक्शन उभी असेल काय? विचार कर. राहिलं तर खूप काही करेल, तर असं आमच्या गावात काहीच सुविधा नाही आहे. तसं उभी म्हणायला राहा आणि गेलं तुला तर. सगळं सहकार्य करू. का माहिती आहे का? सर्वसामान्य लोक जोपर्यंत राजकारणात येणार नाही आणि जे पैसे खर्च करणार आणि तेच जर राजकारणात ते पैसेच खाणार. आता आम्ही स्टॉपपासून घरपर्यंत ना आपला रस्ता झाला, हां. पण अजूनपर्यंत लाईट नाही लागली. आता आम्ही एकट्या मुली वगैरे जातो, जास्त आम्ही त्यासाठी जातो, पण अजूनही लाईटी लागल्या नाहीत. तसंच आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 18-19 वर्ष झाली आणि अजून आपण लाईटसाठी बांधतो. शाळेत शिक्षक नाही आहेत, शाळेत मुलं नाही आहेत, शाळेमध्ये टेक्नॉलॉजी नाही, गावामध्ये बऱ्याचशे नेटवर्क नाही, रेल्वेत बसायला जागा नाही मॅडम, लोक संडासमध्ये बसून जातात, बरोबर आहे ना? काय वाटतं मला, काय बदल व्हायला पाहिजे? बदल व्हायला पाहिजे, पण कसं आहे एक आणि दोन माणसांनी हे करून मांडून घेणे. आता मी झालो, माझ्याबरोबर तुम्ही बोललात, तुझ्यावर किती बोलली झालं ना, सुरुवात झाली ना. ते सगळे जर मिळून जर हो, केलं सगळे म्हणजे आपणच तरच आहोत ना. होणार ते. मी आहे, माझ्यावर 4 आले, तुम्ही आलात, आपण एकमेकांच्या सोबती उभा राहू शकतो. आता या ताईला काय अडचण असेल, तुम्ही आलात, तिने मला हाक मारली, अजून 4 जण आले, झालं ना एक. तुझं काम झालं, तुमची अडचण आली, आम्ही चौघे आलो. लक्षात आलं का? अहो ते आपण म्हणतो फक्त, पण ज्या वेळेस काम असलं आणि त्यावेळेस कोणी उभं राहत नाही. तुम्ही आम्हाला फोन करा कधी तुमच्या अडचणीला. कारण कसं तुला कधी आहे इथं बंद करायला लावला, मला फोन कर. तुम्ही आता तुम्हाला सांगते, आत्ता जस्ट 5 मिनिटं काय, आता 1 तास झाला, 2 वेळा म्युन्सिपाल्टीची गाडी येऊन गेली, हां उचला करून. इथे आम्ही आत्ता लावलेलं होतं ना, हां. आत्ता उचला करून जोपर्यंत ते उचलत नाही तोपर्यंत गेलेच नाही. माहिती आहे, जोपर्यंत उचलत नाही तोपर्यंत गेलेच नाही. आता ते सगळं उचलून इथे टाकले. त्यांना मी सांगितलं की एवढं सगळं अतिक्रमण आहे ते पहिला आधी काढा. काय सांगाय, आता ते म्हणतात आम्ही काढतोय, त्याच्यानंतर ते घेऊन गेले सुरी मला कोणी वगैरे. त्रास दिला तर मला फोन करायचा. आत्ता म्हणजे सकाळीपासून 2 वेळा, आता आमचं 4-5 दिवस झाले दुकान आम्ही बंदच ठेवलं होतं, मला कारण फोन फुलांचं झालं नुकसान आमचं फुलांचं. त्याच्यामुळे मग आता
म्हटलं ऊस तरी लावू. ऊस लावला तर त्याच्यामध्ये आत्ता 2 वेळा येऊन गेले ते. तुम्हाला कोणी त्रास दिला कारण आपण सगळ्यांनी जर एकत्र आलो ना तर म्युन्सिपालिटीचं काय होणार. बरोबर आहे. आता या दिदीचा धंदा बंद असेल तुम्ही या साथीला गेलं पाहिजे. तर आपण मालक आहोत आणि मालकांसाठी हे सगळे आहेत. कळलं का. त्यांच्याकडे काम करून घेणं आपली जबाबदारी आहे. आणि तुमचं गाव कोणतं. आम्ही इथलंच आहे, रत्नागिरी. लक्ष झालं. तुला काही अडचण आली तुला धंदा काळा घ्यायचा असेल लोन मिळत नसेल तरी सांग. तुला बिझनेस करायचा आहे महिलांसाठी 30% सबसिडी माहिती आहे तुला. 10 लाखाला 3 लाख रुपये गव्हर्नमेंट देते माहिती आहे का तुला. हे लोनचं एवढं माहिती नाही. तू जेव्हा 10 लाख लोन घेतेस गव्हर्नमेंटकडं तर गव्हर्नमेंट तुला 3 लाख वरती पैसे देते बिझनेससाठी. एखादा गाळा घे तुझा बिझनेस चालू आहे. 15 लाखाचं आहे ते का ते 15 लाख 10 लाख आई- 15 लाख कितीही घ्या तुम्ही. 20 लाखाचं लोन घेतलं तर आता काही योजना निघाली होय ना? भरपूर योजना आहेत. ठीक आहे. तेच 15 लाखाला तुला कधी मदत लागली तर सांगा. तुम्हालाही कधी लागली तर सांगा. ठीक आहे. थँक्यू.